आणि स्टेजच्या समोर कुणी उभं राहायचं नाहीये. रिक्वेस्ट आहे सर्वांना, स्टेजच्या समोर कुणी उभं राहायचं नाहीये. नक्कीच माझ्यासोबत सहाय्यक समालोचक गणेश सर देखील आहेत आणि यानंतर एका सामन्यासाठी मी सरांकडे जाईल. खूप खूप धन्यवाद मधुसूदन लोंढे सर. खरं तर या अगोदरचा सामना आपण पाहिला, अंतिम सोहळ्यातील हा सामना होता आणि सामना जितका रंगतदार झाला खरं तर त्या तडका लावण्याचं काम 4 ओव्हर्स सरांच्या आवाजाने देखील केलं. अतिशय सुमधुर आणि या पंचक्रोशीतील बऱ्याच सामन्यांमध्ये आपण त्यांचा आवाज अनेक वेळा ऐकला असाल. निश्चितपणे मैदानावरती खरं तर कोणताही सामना सुरू असेल ना सर, तर त्या सामन्याला रंग देण्याचं काम समालोचक करत असतो आणि ते काम मात्र सरांकडून अतिशय चोखरित्या पार पडलेलं आहे. नवीन सामन्याच्या दिशेने आपण वळूया. कुणाला आयकॉन संघ कर्णधार माईकशी संपर्क साधा. कुणाला आयकॉन संघ माईकशी संपर्क साधा. कर्णधार साईपल आणि तोरणा टायगर्स या दोन संघांमध्ये होणार हा सामना. महाअंतिम सोहळ्यातील हा सामना आहे. 4 षटकांची लढत जिथे सुमित जमादार आणि राहुल रोज आयकॉन हे दोन फलंदाज आपण पाहू शकतो. सलामीवीर म्हणून आले तर अमित गोलंदाजीच्या रणवेवरती पहिलं षटक घेऊन पंचांचा इशारा लेट्स प्ले. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा होता, त्याला हलक्या हाताने पुश केलं ऑन साइडला. पहिली धाव पूर्ण डीप स्क्वेअर लेगवरून खेळाडू धावत फॉरवर्ड रिझन मध्ये. इथे रनआउटची संधी आहे, अपील केली गेली. मात्र पाहूया, दोन पंच एकामेकांमध्ये जरूर चर्चा करून निर्णय घेतील. सेलिब्रेशन तर सुरू आहे, पाहूया. आज बरोबर आहे, पण मी ना कुणाला पण मध्ये खेळतो असं असतं. यस, तिसऱ्या पंचांचा इथे कौल घेतला जाईल कदाचित. एक धाव तर सुनिश्चितपणे असणार आहे. आपल्या संघाचं खातं जरूर इथे उघडलेलं आहे, म्हणजे सुमितने. तिसऱ्या पंचांच्या प्रतीक्षेत जरूर आपण आहोत, त्यांच्याकडून निर्णय येईल. मात्र सर, तुम्ही उल्लेख केला होता या संपूर्ण आयोजनाचा, या सुंदर अशा नियोजनाचा. खरं तर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बरेच दिवसांपासून ही स्पर्धा सुरू आहे. म्हणजेच काय तर जी परीक्षा चालू होती त्यांचा शेवटचा पेपर आज आहे आणि त्याचा निकाल देखील आजच लागणार आहे. आता त्या निकालामध्ये कोण अव्वल ठरेल, कोण दुय्यम ठरेल, हे मात्र काही क्षणांमध्ये आपल्याला इथे समजेल. तिसऱ्या पंचांच्या दिशेने निर्णय गेलाय. पहिला चेंडू इतका रोमांचक आहे, तर पुढच्या मॅच मध्ये किती रोमांचक क्षण येतील हे मात्र सांगायला नको. आणि या मैदानाच्या चारी बाजूला आपण पाहिलं तर सर, ही एका दिवसाची कहाणी नाहीये, ही आजची कहाणी नाहीये. जेव्हापासून स्पर्धा सुरू झालीये तेव्हापासून प्रत्येक दिवशी चौफेर आपण पाहिलं तर प्रेक्षक आणि केवळ प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. यस, पंचांचा निर्णय आलाय. खेळाडू नाबाद असेल, 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण आहेत. अगदी या प्रेक्षकांमुळेच खरं तर या संपूर्ण मैदानाला आता मात्र छावणीचं स्वरूप आलंय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अमितचा हा चेंडू यावेळेस हलक्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा दूरपर्यंत संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची संपन्नता. यावेळेस फुलर लेनचा चेंडू मिसफील्ड झालेली आहे. तिथे पहा, विराट कोहलीचं टी शर्ट घालून अगदी बऱ्याच वेळेला त्याच ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विराट कोहलीला क्षेत्ररक्षण करताना देखील पाहत असतो. मात्र 1 धाव घेण्यामध्ये सुयश प्राप्त झालंय फलंदाजाला. आणि या सरते शेवटी पहिल्यांदा राहुल स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. 3 चेंडू 3 धावा झाल्यात. 24 चेंडूंचा खेळ असेल, त्यामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचं इथे मात्र आव्हान असेल तोरणा टायगर संघासमोर. कारण फायनलची मॅच आहे. स्कोर कार्ड वरती जितक्या धावा जास्त तितका चेस करताना प्रेशर जास्त. डावकुरे आताचा फलंदाज असेल, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पहा, अतिशय सुरक्षितरित्या खेळलेला फटका बिहाइंड द विकेट कीपर. चेंडू निघून चालला होता, तदनंतर मात्र अडथळ्याला थटून चेंडू थोडासा पुढे आलेला आहे आणि 1 धाव घेण्यामध्ये यश आलंय. चला, मुख्य साऊंड ऑपरेटरला आम्ही विनंती करतो, आणखी एक माईक आमच्यापर्यंत आणून द्या. साऊंड ऑपरेटर, हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मात्र काही क्षणासाठी आपल्या पावलांना रोखलं. ते जोपर्यंत चेंडू हवेमध्ये होता तोपर्यंत कुठेतरी अक्षरशः फलंदाजाचा काळीज हातामध्ये निघून आला होता, असंच म्हणूया. 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक, लास्ट टू गो.
राहुल वर्सेस अमित. डाऊन द ट्रॅक, हवेमध्ये चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची टॉपेज घेतली आणि चेंडू पॉइंट रिजन मध्ये निघून चाललाय आणि दरम्यानच्या काळामध्ये 1 धाव पूर्ण. पहिल्या षटकाची झाली आहे सांगता. एका षटकाच्या समाप्तीनंतर तोरणा टायगर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 या आकड्यावरती. आज विशेष चर्चा होईल सरकारांना. आज वाढदिवस त्या व्यक्तिमत्वाचा आहे की ज्या व्यक्तिमत्वाच्या स्वप्नातून हे संपूर्ण आयोजन उतरलेलं आहे. अनेक दिवसांपासून आपण पाहिलं तर भाऊ रोज संध्याकाळी येतात, नियोजन चाललंय, कशा प्रकारे खेळ चाललाय, प्रत्येक खेळाडूची काळजी, इथे असलेल्या सर्व आयोजकांची काळजी त्यांच्या मार्फत सातत्याने घेतली जाते. आणि आज सर्वांसाठी खरं तर हा सुवर्ण दिवस म्हणजे भाऊंचा वाढदिवस. थोड्याच वेळात उमेश भाऊ काटेंचं आगमन देखील इथे होईल. दरम्यानच्या काळात नवीन षटक घेऊन गोलंदाज सौरभ, पहिला चेंडू आखूट टप्प्याचा होता, त्याला ऑन साइडला भिरकावलेला आहे. शॉर्ट आर्म जॅबचा फटका, पुन्हा एकदा 2 धावा घेण्यामध्ये सुयश प्राप्त झालेलं आहे. राहुल पिचे चांगली फलंदाजी करतोय. सौरभ पुनश्च एकदा राईट आर्म, लेफ्ट आर्म क्षमा करा, राऊंड द विकेट. याही वेळेस पहा गॅप शोधला जातोय. अतिशय अतिशय सेन्सिबल क्रिकेट. यावेळेस रनआउटची संधी आहे. काय घडेल पाहूया. पंचांकडे नजरा वळवल्या जात आहेत, मात्र पंचांनी निर्णय कळवलाय नाबाद असेल. शेवटच्या क्षणी डायव्ह मारली आणि ती उडी कुठेतरी या फलंदाजाला या मैदानामध्ये सुरक्षित ठेवू शकलेली आहे. 2 धावा आल्या. 2 चेंडूंवरती दुहेरी धावा घेण्यामध्ये यश आलेलं आहे आणि एकंदरीत धावसंख्या 10च्या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अगदी आपण पाहिलं तर मुख्य मंच देखील सजलेला आहे. मुख्य मंचाच्या समोर सगळे आकर्षक चषक ज्याच्यावरती सोन्याची झालर चढवलेली आहे आणि ही चषक मात्र आज सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालेत या मैदानामध्ये. सर्वांच्या नजरा त्या ट्रॉफीज कडे खेळत आहेत. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू, त्याला देखील काव कॉर्नरच्या दिशेने मारलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू निघून चाललाय. पहिली धाव पूर्ण. जोपर्यंत चेंडूची होईल धरपकड आणि उचलफेक तोपर्यंत आणखी 1 धाव पूर्ण. 3 चेंडूंवरती सलग 2-2 धावा आणि एकंदरीत 1 डझन धावा धावफलकावर लागल्यात. 12 धावा. यावेळेस पंचांचा इशारा डाऊन द लेग साइड. पहा वाईटच्या स्वरूपामध्ये 1 अतिरिक्त धाव इथे मात्र अनुदान स्वरूपामध्ये दिली जाईल तोरणा टायगर्स या संघाला. याही वेळेस हवेत चेंडू आहे. आता क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र विकेटचं पतन. राहुल पिचे सातत्याने चांगला खेळ करत होता. ही विकेट घेणं महत्वाचं होतं आणि इथे संधी आली. त्या संधीचं सोनं क्षेत्ररक्षकाने केलं. फर्स्ट विकेट बॅक टू दी पवेलियन. तोरणा टायगर्स 13 धावा. नवीन फलंदाज देवेंद्र ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील लवकर येताचा. इथे पहा पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. शेवटचा चेंडू यावेळी समोरच्या दिशेने घेऊन काढलेला आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून चाललेला आहे. 1 धाव घेण्यामध्ये सुयश प्राप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. नकारात्मक चेंडू आहे. पहा म्हणजे आणखी प्रतीक्षा करावी लागेल षटक समाप्त होण्यासाठी. 15 धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिटचा चेंडू. ओहो सुरेख चेंडू. अपील केली जाते मात्र फ्री हिट वरती सर कॉट अँड बोल्ड विकेट नसतो. क्रिकेटच्या नियमांची आपण जर का चाळणी केली तर 3च प्रकारे फलंदाज फ्री हिट वरती बाद होऊ शकतो. एक म्हणजे रनआउट, दुसरा म्हणजे हँडलिंग द बॉल आणि तिसरा म्हणजे ऑब्स्ट्रक्शन ऑफ द फील्ड. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर असं म्हणूया की पूर्वार्धाचा पूर्वार्ध समाप्त झालाय. 2 षटकं समाप्त झाली आहेत. आणखी 2 शिल्लक आहेत. आतमध्ये आल्या काढला का? हॅलो डीजे आवाज करा. हॅलो 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 आवडतं व्यक्तिमत्व क्षणामध्ये कसं करावं हे सांगण्याची गरज
मी प्रमुख साऊंड ऑपरेटरला विनंती करतो प्लीज. काही क्षणामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी येथील सामना नक्कीच आता सुरू आहे. प्लेस्को 2024 तुम्ही पाहताय. नक्कीच पहिल्या वर्षी सुरुवात झाली होती 3 वर्षापूर्वी आणि 3 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने जेव्हा सुरुवात होत होती त्यावेळेस रजिस्ट्रेशन असतील किंवा ऑफिसला येणं असेल जाणं असेल अनेकांना हे कंटाळवाणं वाटलं की उमेश काटे सर खऱ्या अर्थाने हे नवीन काय सौदागर नगरीमध्ये भरवतायत किंवा एवढी किचकट खऱ्या अर्थाने या गोष्टी कशासाठी असाव्यात. कारण तुम्ही पहा स्पर्धा फक्त भरवली जाते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं त्यानंतर संघ येतात खेळतात आणि निघून जातात. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आगमन झालंय. आपण पाहतोय आपल्या सर्वांचे लाडके प्लेस्को 2024 ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहतोय गेली 3 वर्षापासून ज्यांचं नाव जर बघितलं आपण तर उमेशजी काटे. जन्म आपण जर बघितला 28/5 खऱ्या अर्थानं आपण 29/5 1989 एक रत्न मित्रांनो खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांमध्ये आहे. आणि जर राजकीय जीवनाची सुरुवात जर तुम्ही पाहिली आहे व्यक्तीची खऱ्या अर्थानं शालेय जीवन जगत असताना शालेय जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय माननीय श्री अजितदादा पवारांच्या विचारसरणीला प्रेरित होऊन त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचे सिंघम म्हणून ज्यांना ओळखलं जातं नानांच्या कार्यकारिणीला प्रेरित होऊन विद्यार्थी दशेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला ज्यांनी तोंड वाचा फोडली असे आपले उमेशजी काटे या ठिकाणी येत आहेत. जवाब दो आंदोलन ज्यांनी मित्रांनो खऱ्या अर्थानं प्रशासनाला प्रश्न विचारत भेडसावून सोडलं असं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये दाखल होत आहे. नवरात्र मित्रमंडळाचे अध्यक्ष असताना आपण जर बघितलं सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य करत असताना दहीहंडी उपक्रम असेल त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंती असेल हे उपक्रम खऱ्या अर्थानं जर आपण बघितले काय आलंय तिकडे तर ज्यांनी राबवले असं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आपल्या सोबत आहे. 1 रन आहे आणि 1 आऊट आहे. त्यांचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं उमेशजी काटे आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं मे महिना आला की आज शेवटचा दिवस असतो म्हणजे आज अभिषेचन सोहळा आहे सरांचा आणि कुठल्याही कार्यकर्त्याचा किंवा कुठल्याही नेत्याचा वाढदिवस आल्यानंतर मित्रांनो आपण पाहतो खऱ्या अर्थानं फार मोठ्या पार्ट्या आयोजित केल्या जातात. फार मोठा त्रास त्या परिसरातील लोकांना होत असतो. परंतु कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम भरवून आपला वाढदिवस खऱ्या अर्थानं एक आनंदमय वातावरण गेले 10 दिवसापासून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम उमेशजींच्या माध्यमातून होतं. डीजे थांबा. धन्यवाद डीजे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आगमन होतंय. आपण पाहतोय मान्य श्री उमेशजी काटे आज त्यांचा अभिषेचन सोहळा आहे आणि आपल्या वाढदिवसानिमित्त मित्रांनो आपण पाहतोय 10 दिवस अगदी पिंपरी सौदागर नगरी वासियांना खेळवून ठेवण्याचं काम एक आनंदमय वातावरण खऱ्या अर्थ निर्माण करण्याचं काम मित्रांनो ज्या व्यक्तीने केलंय अनेक वर्षापासून. चला चालू करा तुम्ही. डबल कवरती 30 धावा आहेत 2 गडी बाद आहेत त्यामुळे उमेशजी काटे यांचं नाव मित्रांनो खऱ्या अर्थाने विसरून चालणार नाही. मी नक्की सांगितलं की तुम्ही पिंपरी सौदागर नगरीमध्ये एक चक्कर टाका तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्लेस्को आणि प्लेस्को पाहायला मिळेल. मी बघा देखील एक किस्सा सांगितला. डीजे धन्यवाद वाजवू नका सर. याच्या अगोदर अंडर 70च्या स्पर्धा देखील पार पडल्या. अनेक फॅमिलीला बाहेर फिरायला जायचं होतं परंतु चेंडू किती झालेत लास्ट शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. 36 धावा शेवटचा चेंडू असेल.
या ठिकाणी आपण पाहतोय फटका खेळला गेला, चेंडू हवेत आहे, झेल मात्र टिपला जाईल. इथे बॅटर बाद आहे. 36 धावा 2-3 गडी बाद. विजयासाठी 36 धावांची गरज आहे. परत मी नक्कीच खऱ्या अर्थाने येईल. आज सरांचा वाढदिवस आहे आणि कराटे असेल, स्केटिंग असेल, चित्रकला असेल, डान्स स्पर्धा असेल, क्रिकेट असेल, असे अनेक स्पर्धा खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्लेस्कोच्या माध्यमातून राबवले जातात. अनेक उपक्रम तुमच्यापर्यंत आणून पोहोचवले जातात आणि एकमेव खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं ना, कुठलंही व्यक्ती अविरतपणे पिंपळे सौदागर मधील वासियांसाठी एवढं मोठं खऱ्या अर्थानं व्यासपीठ उभा करतो आणि हे फक्त तुमच्यासाठी आहे. देणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता किंवा देण्याचे हातही घ्यावे. इथे तुम्हाला एवढं दिलंय उमेशजी काटे यांनी की खऱ्या अर्थानं ते तुम्हाला कमी पडेल. कारण काही लोक अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकत नाही. फक्त क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, कराटे असेल या ठिकाणी इथपर्यंत येऊन थांबतात. परंतु तुम्हाला जेवढं हवं आहे, तुम्हाला जेवढं तुमची अपेक्षा आहे त्यापेक्षाही जास्त देण्याचं काम खऱ्या अर्थानं उमेश यांनी नानांच्या माध्यमातून इथं होतंय. सामाजिक कार्य करत असताना खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये आल्याशिवाय समाजाचा फार मोठा विकास होत नाही आणि तो करायचा असेल तर राजकारणाची जोड खऱ्या अर्थानं असावी लागते. आणि त्यासाठीच उमेशजी काटे देखील आपण पाहतो येत्या काळामध्ये आपल्या सोबत असतील. आणि ज्या प्रकारे पिंपळे सौदागर नगरीमध्ये मी नक्की सांगितलं की कुठलं एक पद, मोठं पद राजकीय नसताना देखील ह्या व्यक्तीने मित्रांनो एवढं मोठं साम्राज्य तुमच्यासाठी उभा केलंय. तर येणाऱ्या काळामध्ये देखील ज्या वेळेस त्यांना गरज असेल त्यावेळेस सौदागर नगरीमधील सगळी मंडळी त्याच्यासाठी चला सामना चालू करून घ्यायचा आहे. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच चला लवकर. तोरणा टायगर क्षेत्ररक्षण लावून घ्या. सायपल शार्क आपले बॅट्समन पाठवा. पंच सामना चालू करून घ्या. यानंतर होणारा सामना रोज आयकॉन क्रिकेट क्लब वर्सेस लक्षद्वीप पॅलेस. दोन्ही संघांनी तयार राहायचे. तर खऱ्या अर्थानं पाहतोय पिंपळे सौदागर नगरीचा विकास मित्रांनो, जो आपल्याला नानांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नानांच्या विचारांना मित्रांनो जो विद्यार्थी एक प्रेरित होतो आणि एवढा प्रेरित होतो की आज हे सगळं तुम्हाला जे पाहायला मिळतं. कारण एखादी गोष्ट तुम्हाला जर खऱ्या अर्थानं स्पर्श झाली तर ती कुठपर्यंत आणून पोहोचते. मी 1919चा किस्सा सांगेल, 16चा किस्सा सांगेल. क्षमा असावी. ज्यावेळेस राजश्री शाहू महाराज एकदा जळगावला गेले होते आणि जिथे भाषण सुरू होतं एक विद्यार्थी मात्र हाताची घडी घालून ऐकत होता आणि त्या भाषणाचा सार असा होता की शिक्षण किती महत्वाचं आहे, आयुष्यामध्ये तुम्ही शिकलं का पाहिजे. आणि विदर्भाचे गांधी म्हणून ज्यांना पंडितराव देशमुखांना ओळखलं जातं त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था निर्माण केल्या. इथं देखील तुम्हाला काहीच तसं चित्र पाहायला मिळतंय. नक्कीच नानांना समोर ठेवून, अजितदादांना समोर ठेवून मित्रांनो एक विद्यार्थी प्रेरित होतो आणि विद्यार्थी दशेमधून विद्यार्थ्यांसाठी उभा राहतो. आज तो मोठमोठ्या लोकांसाठी आपल्याला खऱ्या अर्थानं काम करताना सौदागर नगरीमध्ये विकास पुढे घेऊन जायचा असेल, आणखी तुम्हाला खऱ्या अर्थानं सौदागर नगरीचं रूप बदलताना पाहायचं असेल तर अशा व्यक्तींनी पुढे येणं फार गरजेचं आहे. आणि एक युवक काय करू शकतो तर खऱ्या अर्थाने याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उमेशजी काटे आहेत. मी फक्त प्लेस्कोच्या मैदानावरती आहे आणि त्यांच्याविषयी बोलतोय असं नाही. मी 15 वर्ष झालं पूर्ण पुण्यामध्ये महाराष्ट्रभर माझं हे काम सुरू आहे. तुम्ही कुठेही जा, हाफ पिचची स्पर्धा आणि सोसायटीसाठी स्पर्धा खऱ्या अर्थानं जर तुम्ही बघितलं ना तर एवढं सुंदर रूप तुम्हाला जर कुठे दिसलं तर नक्कीच मला देखील आणून सांगा, येऊन सांगा. तुम्हाला इथे एवढं भव्य दिव्य वातावरण, एवढं नियोजन पाहायला मिळणार नाही. जे नियोजन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय उमेशजींच्या माध्यमातून होतं. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील प्लेस्को 3 नव्हे तर 30 वर्ष नव्हे तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय येणाऱ्या काळामध्ये अविरतपणे प्लेस्को उमेशजींच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी देखील पोहोचवत राहील. जाऊयात परत एकदा आमचे सहकारी मित्र गणेश यांच्याकडे. हॅलो. यस, धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं तुम्ही जे काही उमेश भाऊ काटेंचं वर्णन केलं त्यावरून एक गोष्ट निश्चितपणे जाणवते की या पिंपळे सौदागर नगरीला पडलेलं एक गोड स्वप्न म्हणजे उमेश भाऊ काटे. या पिंपळे सौदागर नगरीचा कोहिनूर हिरा म्हणजे उमेश भाऊ काटे आणि या पिंपळे सौदागर नगरीचा ढाण्या वाघ म्हणजे कोण तर उमेश भाऊ काटे.
क्षेत्र कोणतंही असो, मग ते कला असो, क्रीडा असो, साहित्य असो, राजकीय असो, सांस्कृतिक असो, प्रश्न कोणताही असो, उत्तर मात्र एकच, आणि ते उत्तर म्हणजे मिस्टर उमेशराव गणेशराव काटे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं वैभव असंच वाढत राहो, तुम्हाला सुखी आनंदी आयुष्य लाभो, आणि अशाच प्रकारे सामाजिक असो, राजकीय क्षेत्रात असो, तुमच्याकडून जनसेवा घडत राहो, हीच आई जगदंबे चरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि घेऊन जातो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना क्रिकेटच्या मैदानामध्ये. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर पहिला निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं खऱ्या अर्थानं तर एक धाव घेण्यामध्ये सुयश आलेलं आहे. 22 चेंडू 36 ची आवश्यकता असेल. स्ट्रायकिंग एंडला राहुल तर नॉन-स्ट्रायकिंग एंडला अमित. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता राहुलच्या माध्यमातून, मात्र प्रयत्न असफल राहिलेला आहे. चेंडू आणि बॅटच्या मध्ये कोणताही संपर्क झालेला नाहीये. याही वेळेस परफेक्ट यॉर्कर मिडल ऑफ द ब्लॉक होल, आणि पंचांचा इशारा. बोट आकाशामध्ये पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. एक अतिशय दर्जेदार, एक अतिशय देखणा, एक अतिशय विहंगम असा सोहळा आपण पाहताय, आपण अनुभवताय. याची देही याची डोळा. प्लेस्कोर 2024 आणि या उमेश भाऊ काटे यांची जरूर चर्चा होईल. कारण खरं तर मित्रांनो, आम्ही पुण्यामध्ये अनेक ठिकाणी फिरलेलो आहे. खरं तर कोणावरती टीका करण्याचा उद्देश नाहीये, मात्र ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. एखादा जनसेवा करणारा व्यक्ती किंवा एखादा आपण स्वतःला जनासाठी वाहून घेतलेला व्यक्ती हा कशा प्रकारे असतो, तर तो चार चौघांमध्ये जाताना सुद्धा अंगावरती किलोभर सोनं घेऊन मिरवत असतो. मात्र इथे अंगावरती किलोभर सोनं जरी नसलं तरी मन ज्या व्यक्तीचं सोन्यासारखं आहे, आणि सोन्यासारखा दिलदार व्यक्ती, सोन्यासारखा व्यक्ती म्हणजे कोण, तर ते म्हणजे मिस्टर उमेशराव गणेशराव काटे साहेब. 4 धावा धाव फलकावरती. यावेळेस फुलर लेनचा चेंडू आहे. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. पहिलं षटक झालंय समाप्त, आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धाव फलकावरती सजलेत एका गड्याच्या मोबदल्यात. समीकरणाकडे जर नजर वळवली तर अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 33 धावांची आवश्यकता. सरासरी प्रति षटक इथून पुढे 11 धावा निश्चितपणे आवश्यक असतील. प्लेस्को 2024 खरं तर अनेक दिवस झालं या स्पर्धेची रणधुमाळी आपण या मैदानावरती पाहिली, आणि आजचा अंतिम दिवस, आजचा निर्वाणीचा, भैरवीचा, महत्वाचा निकालाचा दिवस, आणि या निकालाच्या दिवसातील एक महत्वाचा निकालाचा सामना. स्ट्रायकिंग एंडला अमित तर हर्ष नॉन स्ट्राईक गोलंदाजीच्या रणवेवरती. यावेळेस विकेटचं पतन. आणखी एक गडी बाद होतोय. याचं जे काही विजेते आज हजर आहेत त्या सर्व विजेत्यांपर्यंत जर माझा आवाज पोहोचत असेल तर आपल्या सर्वांना एक विनंती असेल, आपण सर्वांनी मुख्य मंचाच्या दिशेने यायचं आहे आणि सौरभ भाऊ यांच्याशी संपर्क करायचा आहे. प्लेस्को 2024 या आयोजनातील आतापर्यंतचे सर्व विनर्स, सगळे विजेते, आम्ही सर्वांना विनंती करतो की आपण एकदा सौरभ भाऊ यांच्याशी संपर्क करायचा आहे. 4 धावा 2 गडी बाद. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोअर बॉल, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, आणि आपल्या विविधतेवरतीच इथे मात्र संभ्रमात टाकलाय फलंदाजाला. निर्धाव चेंडू. याही वेळी चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू अरुंद चेंडू, म्हणजेच काय तर शुद्ध मराठीत वाईट बॉल. 5 धावा. आपटलाय हा चेंडू आणि त्याच्यावरती प्रहार देखील जोरदार केलेला आहे, आणि एकच धाव घेण्यामध्ये सुयश प्राप्त झालंय. 6 धावा धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरणाकडे नजर टाकली तर गुणोत्तर आहे 15 चेंडू आणि 31 धावांचा. इथे पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका. समोर फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गोलंदाजाच्या मार्फत. हर्षने चांगलं षटक टाकलंय. 4 चेंडूत केवळ 2च धावा आतापर्यंत दिल्यात. आपल्या संघासाठी अतिशय किफायती गोलंदाजी. डाऊन द ट्रॅक जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची घेतली कडा आणि हर्षने शिकवलाय फलंदाज हर्षलला धडा. हर्षल बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 3. हा मुख्य समालोचन कक्षाच्या समोर उभे असलेले मंडळी, विनंती असेल कृपया आपण तिथून बाजूला व्हा. मैदान आमच्या दृष्टिक्षेपात येत नाहीये, अडथळा निर्माण होतोय, तर विनंती असेल. शेवटचा दिवस आहे, फायनलचा दिवस आहे. हे पहा विनर्स
सगळ्या खेळांमधले विनर्सची मी नावं घेईन, त्यांनी फक्त माईकशी संपर्क साधायचा आहे. विनर्स लिस्ट टेबल टेनिस अंडर 10 कार्तिकी नडे, आदम रामपूरवाला, सिद्धार्थ अभिनव कुमार. मेन अंडर 15 बॉयज अंडर 15 शब्बीर रामपुनावाला, राजू सागर रसपिळे, सस्मित जोशी. वुमन ओपन टेबल टेनिस धनश्री चत्रानी, मोनिका गुप्ता, जेनेलिया. मेन्स ओपन योगेश देवगन, भरत तुरकुले, विनेश मल्होत्रा. टेबल टेनिसच्या या खेळाडूंना विनंती आहे स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन सौरभला भेटायचे. विनर्स लिस्ट बॅडमिंटन 2024 अंडर 9 बॉयज ऋषिक माथुर, अथर्व बुरानपूरकर, 10. अविनेश श्रीवास्तव. अंडर 13 बॉयज ध्रुव पुरोहित, आर्यन नागवडे, वेद मल्लू. अंडर 17 बॉयज आयुष पाटील, वत्सल गर्ग, आर्यन नागवडे. मेन्स 35 बिलो सुशांत पाटील, वत्सल्य गर्ग, मिहिर बन्साळी. अंडर 9 गर्ल्स रावी कदम, अंशी क्षीरसागर, आर्यन शाह. अंडर 13 गर्ल्स उत्कर्ष शर्मा, श्रेया जैन, मृणाली बडगुजर. अंडर 17 गर्ल्स रागा रोहितमठ, उत्कर्ष शर्मा, मानसी चव्हाण. वुमन्स ओपन विभा डिबम, पूर्वेश गडदाम, मोनिका मोदी. मेन्स 35+ उमेश विनायक वजवड़े, कुणाल लोकरे. सबको विनती है स्टेज के राइट साइड में आके सौरभ को मिले. जो जो विनर्स यहाँ पे प्रेजेंट है सबको विनती है कि आप स्टेज के राइट साइड में आके उमेश सौरभ को मिले. धन्यवाद. ज्यांचं ज्यांचं नामांकन झालेलं आहे त्यांना विनंती असेल सर्वांनी या मुख्य मंचाच्या दिशेने यायचं आहे आणि या सौरभ भाऊ यांच्याशी संपर्क साधायचा आहे. धाव फलकाकडे नजर टाकूया. धाव संख्या 12. हा पुढचा चेंडू समोरच्या दिशेने टोलला. लॉंगॉनला खेळाडू तैनात आहे, त्याच्याकडून प्रोटेक्शन दिलं जाईल. तदनंतर चेंडूची धरपकड आणि उचल फेक. धाव मिळेल केवळ 1. 13 धावा 3 गडी बाद. आणि 13 3 गडी बाद 3-13 वाजलेत संघाचे, कारण 8 चेंडू 24 ची आवश्यकता आहे. साईपल शार्क्स या संघाला कठीण आहे समीकरण. डाऊन द ट्रॅक हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. मनीष बॅक टू धी पवेलियन. मोठा मासा गळाला. विनर्स लिस्ट पेंटबॉल तुषार काटे टीम ए, सोमनाथ टीम बी, रिद्धि निलोसे टीम सी. पेंटबॉल विनर्स लिस्ट तुषार काटे टीम ए, सोमनाथ टीम बी, रिद्धि निलोसे टीम सी. संघांना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यायचंय. याही वेळेत जोरदार अपील. सेलिब्रेशन अगोदरच सुरू झालंय आणि फलंदाजाला देखील जागा सोडली. पहा बॅक टू बॅक विकेटचं पतन. तू चल मैं आया हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. 5 गडी बाद झालेत. तब्बल अर्धा संघ हा तंबूच्या दिशेला आणि परतीच्या आसऱ्याला परतलेला आहे. अजूनही 6 चेंडू 24 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती या कुठेतरी या चौकार लगावण्याची आवश्यकता. अन्यथा 6 पैकी 4 तरी चेंडू सीमारेषे पार थेट धाडण्याची आवश्यकता. कठीण आहे काम, हे कठीण काम आहे, अशक्य काम मात्र शक्य करावं लागेल या मैदानामध्ये. हे पहा स्टेजच्या उजव्या बाजूला ऐक ना. सहा चेंडू 24 ची आवश्यकता. या मैदानावरती आता कुठल्या तरी चमत्काराची अपेक्षा आहे आणि चमत्कार असेल तर तुम्हाला देखील नमस्कार असेल. मात्र चमत्कार करता आला पाहिजे आणि ही जबाबदारी योगेश वरती आहे. योगेश सिनारे स्ट्रायकिंग एंडला. 6 चेंडू 24 ची आवश्यकता. गोलंदाजीच्या रणवेवर संदीप फुके. पहिल्यांदा लहान मुलांचं घे सौरभ. सौरभ 2 धावा पूर्ण झाल्यात. धाव संख्या 15.
आता 5 चेंडू 22ची आवश्यकता. निश्चितपणे मुख्य मंचाच्या दिशेने आपण पाहू शकतो अगदी भाऊंच्या आसपास त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळींचा गराडा आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, तुमच्याकडे काहीच नसताना जेव्हा तुमच्या अवतीभवती अशा प्रकारे लोकांचा गराडा असतो तेव्हा ही ताकद असते तुमच्या व्यक्तिमत्वाची, तुमच्यातील कर्तृत्वाची, तुमच्या वक्तृत्वाची. आणि तीच ताकद आज उमेश भाऊ काटे यांची आपल्याला पाहायला मिळते. पहा, अक्षरशः जनसागर लोटलाय आज सरिया प्लेस्कोच्या मैदानावरती इतिहास भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी. 16 धावा धावफलकावर, 4 मध्ये 21ची आवश्यकता. यावेळेस निर्धाव चेंडू, 1 धाव घेण्यासाठी धावले. रनआउटची संधी आहे. पहा, तिन्हीच्या तिन्ही यष्ट्या अक्षरशः जमिनीवरती धारातीर्थी पडल्यात. यानंतर होणारा सामना रोज आयकॉन क्रिकेट क्लब लक्षद्वीप पॅलेस. संघांना विनंती तयार राहायचे. स्टेजच्या समोर प्लीज कुणी उभं राहू नका. लहान मुलांना विनंती आहे, स्टेजच्या समोर कुणी उभं राहू नका. विनर्स लिस्ट MMA अंडर 8 गर्ल्स भाविका नायडू, अन्वी पाटील. अंडर 10 गर्ल्स मीरा मानेरीकर, उदिता मखीजा. अंडर 12 गर्ल्स यज्ञा जाधव, अस्मिता वासी. अंडर 14 गर्ल्स शगुन जाधव, त्विषा बडगुजर. ओपन गर्ल्स त्वेषा भीमानी, त्विषा बडगुजर. अंडर 8 बॉयज प्रभात जाधव, अर्जुन बोंगळे, ऋषिकेश आनंद. अंडर 10 बॉयज रुद्र जगताप, कियान दास, रियांश बी. अंडर 12 बॉयज चैतन्य लक्षरे, मेघा गांधी. अंडर 14 बॉयज मोहित मनेरीकर, प्रसाद गंगारे. ओपन बॉयज प्रतीक लंबडे, अवधूत तांबेकर, रियान इनामदार. ऑल आउट झाली टीम, 7 विकेट पडल्यात. आपला अतिरिक्त खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये होता. यानंतर होणारा सामना रोज आयकॉन क्रिकेट क्लब वर्सेस लक्षद्वीप पॅलेस. संघांनी तयार राहायचंय. विलर्स लिस्ट डान्स 2024. निधी पंढरपुरे, माही चांदनी, रिचा लुंड. 4 to 8 years स्वरा रायरीकर, प्रणुष सोनटक्के, कियाना सिंगल. 14 and above years स्वप्नील आवटे, सागर यागन, नंदिनी रॉय. विनर्स लिस्ट फुटबॉल अंडर 11 निसर्ग किरण, प्लेस्को वॉरियर्स. अंडर 14 एस संकुल, गणेश पार्क, रोज रेसिडेंसी. अंडर 18 किंगस्टन एव्हेन्यू, सिल्वर, वर्धमान हाइट्स.